बाळा आज काय बनवू? अंड्याची दूध बनव ना. माझ्या पिटुकल्याने फरमाईश केली म्हटल्यावर मला आंब्याचा ज्यूस बनवणं तर भागच पडलं. घरात काही आंबे होते, त्यातले 2 आंबे पिकलेले होते. एक होता हिरवा, एक होता पिवळा. तरीही मी ते दोन्ही आंबे घेतले आणि ज्यूस बनवायला घेतला. हा आंबा केशर आहे, त्यामुळे बाहेरून जरी हिरवा दिसला तरी आतमधून तो पिवळा किंवा केशरीच निघणार आहे. मुलांच्या आवडीप्रमाणे किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्यांना जेवायला किंवा नाश्त्याला दिलं तर मुलं आवडीने खातात. त्यांना जबरदस्तीने भरवावं वगैरे लागत नाही. पण गंमत तर पुढे असते. कधी कधी तर त्यांच्या आवडीप्रमाणे किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे बनवलं तरी देखील ते खात नाहीत. तेव्हा मात्र मग आपलीच गंमत होते. ज्यूससाठी आंबे कापताना ही पद्धत सोपी वाटते, म्हणून मी ह्या पद्धतीने आंबे कापत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने आंबा कापताना तो कुठे थोडा जरी खराब असला तरी स्पष्ट दिसून येतो. आता आंबे कापून झालेले आहेत. आता मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत. मिक्सरला आंबे फिरवून झालेले आहेत. आता त्यामध्ये मी थोडंसं दूध टाकत आहे. अर्धा ग्लासच्या इतपत मी दूध टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे, 4 चमचे इतकी. आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेत आहे. ज्यूस तयार आहे. 2 ग्लासांमध्ये आता मी सर्व करत आहे ज्यूस. जसा तयार आहे असाच आपण प्लेन पिऊ शकतो, बर्फ टाकलेला. छानच लागतो. पण यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकतो. हवं असतील तर, आवडत असतील तर आपण ड्रायफ्रूट्स टाकू शकतो. मी इथे बदामाचे काप टाकलेले आहेत. माझा मुलगा मध्येच आता छान झाला आई असं सांगतोय. याहीपेक्षा सुंदर टेस्ट आणि दिसण्यासाठी आपण त्यावर थोडीशी फ्रेश क्रीम टाकू शकतो. माझ्या मुलांना तर हा मँगो ज्यूस खूप आवडला. तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.